चला सुरू करूया आजची चालू घडामोडी. आजच्या चालू घडामोडीचा आपला पहिला प्रश्न, पुणेमध्ये जे सेंट मेरी चर्च आहे, कुठे आहे? पुणेमध्ये. कोणतं चर्च? सेंट मेरी चर्च. तर काय झालं या चर्चचं? तर जून 2020 ते जून 2021 या कालावधीत 200 वर्षाचा कार्यक्रम या चर्चमध्ये राबवण्यात येत आहे. म्हणजे पुणेमधील सेंट मेरी चर्चला 200 वर्ष पूर्ण झाली. 1821 मध्ये जेव्हा मुंबईचे गव्हर्नर एल्फिन्स्टन हे होते, त्यावेळेस हे चर्चचं बांधकाम झालं होतं आणि लेफ्टनंट नॅश याची रचनाकार होते. असं हे चर्च आहे. कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. काय झालं याला? 200 वर्ष पूर्ण झाली याचे. 1821 मध्ये एल्फिन्स्टन गव्हर्नर असताना त्यांच्या काळात हे निर्माण केलं गेलं होतं. ओके. दुसरा क्वेश्चन, कांचन नायक दिग्दर्शक यांचं नुकतंच निधन झालं. कांचन निधन कोण होते? तर निर्देशक होते. कांचन नायक निधन कोण होते? निर्देशक होते. पहिल्याच कारकिर्दीसाठी 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा व्यक्ती, कळत न कळत साठी 4 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा व्यक्ती कांचन नायक दिग्दर्शक यांचं निधन झालेलं आहे. विश्वनाथ एक शिंपी, डंके पे डंका, पिंजडे वाली दुनिया, क्राईम डायरी हे आय थिंक दूरदर्शनवर सिरियल होतं. त्यानंतर आणखी आव्हान दूरदर्शन मालिका, ही त्यांची चांगलीच गाजलेल्यापैकी त्यांचं दिग्दर्शन आहे. तर कळत न कळत 4 राष्ट्रीय पुरस्कार यासाठी त्यांना मिळाले होते. दिग्दर्शक होते. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. कोण? कांचन नायक दिग्दर्शक. कोणते? कांचन नायक. कोणते? दिग्दर्शक. कशा करता त्यांना पुरस्कार भेटला होता? पहिल्याच दिग्दर्शनासाठी. काय केलं दिग्दर्शन? कळत न कळत. ओके. तर आता नुकतंच जे UNSC आहे, म्हणजे युनायटेड नेशन मध्ये अस्थायी, परमनंट नाही तर अस्थायी स्वरूपाचा सदस्य पदी भारताची निवड झालेली आहे. आता यासाठी भारत हा 8व्यांदा निवडला गेला आहे. 2 वर्षासाठी ही अशी निवड केल्या जात असते. युनोचे जे 5 परमनंट मेंबर आहेत आणि मग त्यामध्ये 10 अस्थायी मेंबर हे निवडल्या जात असतात. चीन आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, अमेरिका आहे. हे 5 परमनंट मेंबर आहेत आणि यांना व्हेटोचा अधिकार आहे. म्हणजे एकाने जर नाही म्हटलं तरी पण सर्व काही जे निर्णय असतो तो रद्द होऊन जातो. परंतु यामध्ये काही अस्थायी मेंबर सुद्धा निवडले असतात. तर आता नुकतंच झालेल्या निवडणुकीमध्ये 192 देशांनी जे मतदान करून 184 देशांनी जवळपास भारताच्या बाजूने मतदान केलं आणि जो 55 देशांचा आशियाई पॅसिफिक संघटना आहे, आशियाई पॅसिफिक, त्याच्यामध्ये चीन सुद्धा आला, त्यामध्ये भारताला अस्थायी सदस्य म्हणून निवडल्या गेलेला आहे. युनो मध्ये TN तिरुमूर्ती हे भारताचे सदस्य त्यामध्ये युनो मध्ये आहेत, UNSC मध्ये आहेत. आणि 1950-51 मध्ये पहिल्यांदा भारत आला होता. त्यानंतर 1991 मला सोडतोय मी, त्यानंतर 1991 च्या नंतर 2010-11 मध्ये भारत आला होता आणि त्यानंतर आता 2021 मध्ये भारताची निवड झालेली आहे. 8व्यांदा ही निवड झालेली आहे. यापूर्वी जर पाहिलं तर
1983-84 मध्ये अशा प्रकारे भारताची निवड ही झाली होती या गटामध्ये. ठीक आहे. आपण बघतोय की जी युनायटेड नेशन संघटना आहे UNO 1945 ला स्थापना आहे. भारत स्थापनेपासूनच मेंबर आहे. यामध्ये 5 स्थायी मेंबर आहेत. 5 स्थायी चीन, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका यांना व्हेटोचा पॉवर आहे. 10 अस्थायी सदस्य निवडले जातात. त्यामध्ये भारताला 192 पैकी 184 मते मिळून भारत त्यामध्ये निवडला गेला आहे. आशिया पॅसिफिक गटामध्ये भारताची निवड झालेली आहे, ज्यामध्ये 55 देश आहेत. भारताचे मेंबर त्यामध्ये TN तिरुमूर्ती आहेत. पहिल्यांदा 50-51 मध्ये भारत निवडला गेला होता. त्यानंतर 83-84, 91-92, 2010-11, आता 20-21 साठी भारत निवडला गेलेला आहे. ठीक आहे. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कोणत्या ना कोणत्या पेपरला हा येण्यासारखाच आहे. काय बघितलं आपण? 8व्यांदा भारताची निवड झालेली आहे. युनो आंतरराष्ट्रीय संस्था संघटना यावर नेहमी परीक्षेला प्रश्न येत असतो. गॅरंटेड प्रश्न येत असतो. कोणत्या ना कोणत्या परीक्षेला घुमून फिरून हा प्रश्न विचारल्याच जाईल. ओके. तर आता आशिया खंडामध्ये युवा पॅरा स्पर्धा, आशिया खंडामध्ये युवा पॅरा क्रीडा, आशिया खंडामध्ये युवा दिव्यांग क्रीडा स्पर्धा, युवा दिव्यांग किंवा पॅरा स्पर्धा ज्या आहेत त्या 2021 मध्ये कुठं होणार आहेत? बहरीन या देशामध्ये होणार आहेत. कुठं होणार आहेत? बहरीन. एकूण क्रीडा प्रकार किती आहेत? एकूण क्रीडा प्रकार आहेत 9 आहेत यामध्ये क्रीडा प्रकार. वय किती? 20 वर्षाखालचे जे दिव्यांग आहेत ते यामध्ये सहभागी होतील. मग या बहरीनची राजधानी काय? तर मनामा देशाची राजधानी. आणि चलन काय? तर या देश चलन आहे दिनार. आणि हा देश नेमका कुठे आहे? तर पारस, जे फारस खाडी आहे त्या फारस खाडीमध्ये आहे. लक्ष द्या काय बोलतोय मी बोलतोय आशिया युवा पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या 2021 मध्ये कुठं होणार आहेत? बहरीन मध्ये होणार आहेत. 2021च्या क्रीडा प्रकार किती आहेत? 9. युवा आहेत, मग त्यामध्ये किती वय? 20 वर्ष वय. त्याची राजधानी काय आहे? मनामा आहे. कुठं आहे ते? फारस खाडीमध्ये आहे. आणि चलन काय? तर दिनार आहे. ओके. पुढचा प्रश्न लक्ष द्या. बाल यौन शोषण विरुद्ध प्रोजेक्ट नुकतंच कोणत्या सोशल साईटने सुरू केलं? बाल यौन शोषण, बालकांचं शोषण संबंधीचं प्रोजेक्ट कोण राबवत आहे? तर फेसबुक राबवत आहे. कोण राबवत आहे? फेसबुक. फेसबुक काय राबवत आहे? तर बाल शोषणाविरुद्ध प्रोजेक्ट राबवणारं नुकतंच कोणतं सोशल मीडिया ठरलेलं आहे? तर कोणतं? फेसबुक. कोणाचं? आपल्या झुकेर भाऊचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण FDI बघितलेला आहे. जाऊन बघून घ्या. FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक. 2019 ची आकडेवारी आलेली आहे. 2019च्या आकडेवारीनुसार भारत हा अशा प्रकारचं FDI प्राप्त करणारा 9वा देश ठरलेला आहे. 2018 मध्ये तो 12वा देश होता. मग पहिला देश कोणता आहे? तर USA. सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्राप्त करणारा देश कोणता ठरला? कोणता ठरला असेल? तर USA. दुसरा पाहायचा असेल, कोणाची मैमय असेल तर दुसरा आहे चीन. भारत ठरला आहे 9वा. 18 मध्ये होता 12वा. म्हणजे भारताने प्रगती केलेली आहे FDI प्राप्त करण्यामध्ये. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सर्वात जास्त कोणा प्राप्त केली? अमेरिकेनं. मग भारतानं किती घेतली? तर या वर्षी भारताला मिळालेली आहे 51 अरब डॉलर. इकॉनॉमिक्स साठी लक्षात ठेवजा. कंबाईन साठी किती भेटलेली आहे? 51 अरब डॉलर. आता ती 2020 मध्ये कमी होईल. कारण काय? आपलं कोविड. त्यामुळे ते कमी होईल. प्रश्न काय होता? 2019 FDI
कितवा देश? 9वा देश. मग 18 मध्ये कितवा होता? 12वा होता. मग पहिला कोणता आहे? अमेरिका. किती भेटलं? $51 अरब. चला पुढे. नुकतंच जागतिक प्रतिस्पर्धा सूचकांक प्रसिद्ध झाला. कोणता सूचकांक? जागतिक प्रतिस्पर्धा सूचकांक. मग त्यामध्ये भारत कितवा आहे? 43वा आहे. प्रतिस्पर्धा सूचकांक भारत कितवा? 43वा. कधी? 2020. 19 मध्ये तेवढाच होता. प्रतिस्पर्धा सूचकांक काहीच प्रगती नाही, जेवढा होता तेवढाच, 43चा 43. मग प्रथम कोण आहे? तर प्रथम आहे सिंगापूर. कोण आहे? सिंगापूर. काय? जागतिक प्रतिस्पर्धा सूचकांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा? 43वा. 19 मध्ये कितवा होता? 43वा. पहिला कोणता आहे? सिंगापूर. ओके. क्रिकेट साऱ्याला माहित आहे, सारे मोठे खेळतात क्रिकेट, काहीच वांधा नाही. मग भारताची क्रिकेटची सर्वात मोठी संघटना कोणती आहे? BCCI. मग BCCI सध्या अध्यक्ष कोण आहे? गांगुली. हा प्रश्न नाही आहे आपला, मेन प्रश्न आता हा आहे. काय तिथे लागले मला माहित आहे BCCI अध्यक्ष गांगुली आहे. प्रश्न हा आहे की BCCI मध्ये जो लोकपाल आहे, मोठ्या वादानंतर त्या लोढा समितीच्या सभाषणानंतर तिथं लोकपाल नियुक्त केला गेला. मग ह्या लोकपालचा कार्यकाल 1 वर्षानं वाढवला गेलेला आहे, म्हणून सध्या चर्चेत आलं. मग तो पहिला लोकपाल कोण आहे? तर ते व्यक्तिमत्व आहे जस्टिस DK जैन. जस्टिस होते DK जैन. जस्टिस DK जैन होते. कायचे? BCCI चे पहिले. कोण? लोकपाल. याचा कार्यकाल 1 वर्षाने वाढवला गेलेला आहे. BCCI यापूर्वी पाहिलेला आहे आपण. जगाची कोणती आहे मग संघटना? ICC, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. आणि BCCI जगातलं सर्वात श्रीमंत समजले त्याला पैसा आहे आळबापनं. त्याच्यावरून आता BCCI वरून वाद चालू आहे की जे स्पॉन्सर आहे विवो त्याला रद्द केलं जावं, कारण चीनचा विरोधच्या कारणामुळे. पुढे येतेच तर आपल्याला प्रश्न, काही घाबरू नका, काहीच सोडत नाही, मी सारं घेतो. या लॉकडाऊनच्या काळात जेवढं काही करंट घडते, जेवढं काही इम्पॉर्टंट आहे तेवढं सर्व घेतो. ज्या दिवशीपर्यंत आपले मुख्यमंत्री साहेब आपल्याला म्हणत नाही की तुम्ही आता बिनधास्तपणे आपला तुमचा क्लास चालू करा, त्या दिवशीपर्यंत कंटिन्यू करंट घेतो एकसारखं. इतिहास चालू करतो, थोडासा ब्रेक होऊन जाऊ द्या, पुऱ्या स्पीडनं फुल स्ट्रोकनं. कंबाईनच्या एक्झाम पर्यंत 3 महिने 100 दिवस आहे अजून. पुरं कम्प्लीट इतिहास घेतो, कम्प्लीट इकॉनॉमिक्स घेतलं तसं कम्प्लीट एकदम पूर्ण इकॉनॉमिक्स सारखा इतिहास घेतो. ठीक आहे, चला गप्पा कमी करा. पुढचा प्रश्न. भारत सरकार गरीब कल्याण रोजगार अभियान राबवणार आहे. आजच सुरू केलं. गरीब कल्याण रोजगार कार्यक्रम 125 दिवसाचा हा गरीब रोजगार कल्याण कार्यक्रम आहे. याची सुरुवात कुठून होऊन राहिली? मग बिहार पासून होऊन राहिली. 20 तारखेपासून बिहार पासून सुरुवात आहे. तेलिहार गावामधून. कुठून? तेलिहार. तसं 8 राज्यामध्ये जाणार आहे ते, पण 20 तारखेला याची सुरुवात. गरीब कल्याण रोजगार अभियान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधून 125 दिवसचा रोजगार संबंधी. बिहारच काऊन घेतलं? निवडणूक आहेत पुढच्या वेळेस, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून. मग पुढे आपल्याला निवडणूक घ्यायला लागतील बिहारच्या. कसं आहे काय तो सरळ. ठीक आहे. आता महत्वाचा प्रश्न, आपली जिंदगी मास्क व्हायला आहे. पुढचे 2-3 वर्ष मास्क शिवाय आपल्याला पर्यायच नाही. काही हो तिकडे, एक वेळ काही नाही दुसरं काम केलं चालते, पण मास्क घालायला लागते. मग आता प्रश्न आहे, कोणत्या घटक राज्यानं मास्क दिवस साजरा केला? तोही दिवस आला आता आपल्या अभ्यासात एक नवीन, त्याचीच कमी होती. मास्क दिवस तो कोणता आहे? तो लक्षात असू द्या, 18 जून मास्क दिवस साजरा केला. कोण साजरा केला? मग कर्नाटकनं. जनजागृती करण्यासाठी, मास्कचं महत्व जनजागृती करण्यासाठी
मास्क दिवस साजरा केला. कोण? कर्नाटकनं. कधी? 18 जून. कोणता दिवस? मास्क दिवस. पहिले कधी पाहिलं होतं? नाही, फक्त डॉक्टरला पाहिलं पिक्चरात, बाकी कधीच नाही पाहिलं. आता प्रत्यक्ष बोलून राहिले. कोणता दिवस आहे? मास्क दिवस. कधी? 18 जून. ओके. तर पहा आता पुढचा सायन्सचा प्रश्न आहे. बरोबर. सायन्स मध्ये पदार्थाचे 5 अवस्था आहेत. कशा? मुख्यतः पहिले 4 होते. द्रवरूप, वायुरूप, स्थायूरूप आणि ते मग चौथं एक प्लाझ्मा. तर 5वं जे अवस्था आहे बोस आइन्स्टीन, जे बोस आइन्स्टीन जी अवस्था आहे ते नासानं आपल्या प्रयोगशाळेत तयार केली. त्याला बोन आइन्स्टाईन कंडेन्सेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. बोस आइन्स्टाईन या नावाने ओळखले जाते. तर ही अवस्था आर्टिफिशियल रित्या तयार केली. कोण? नासानं. नासाचा प्रश्न आपण यापूर्वी पण बघितलेला आहे. रिकॉल करून घ्या, जुने व्हिडिओ पाहून घ्या. डबल काही सांगत नाही म्हणजे नासा आता. ठीक आहे. कारण 3 वेळा नासा मी बोललो तुम्हाला. अमेरिकेचे नासाचं बोललो, जपानच्याही जे आहे संघटना त्याचंही बोललो आणि भारताच्या DRDOचंही बोललो. ठीक आहे. बोस आइन्स्टाईन नावाची 5वी अवस्था कोण तयार केली? नासानं. नशा नाही, नासा, NASA. कोणाची होय? ती अमेरिकेची सर्वात मोठी संस्था आहे. कायची? अंतराळात जायची. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. आता आपल्या भारतात आपण एक मूर्ती बसवली तर नारळ वांदे करतो. त्या अमेरिकेनं काय केलं पहा? निरा खतरनाक काम. अमेरिकेनं 25 फुटाची हनुमानजीची मूर्ती बसवली राजो. 25 फूट. मस्त प्रश्न आहे हा. घुमून फिरून. नुकतीच कोणत्या देशात 25 फुटाची हनुमानजीची अखंड मूर्ती काळ्या ग्रेफाईटची बसवण्यात आली? काळा ग्रेफाईटची मूर्ती कुठं बसवण्यात आली? अमेरिकेत. लक्षात असू द्या. अमेरिकेतील हॉर्केसिन इथं. कुठं? हॉर्केसिन. त्याला हॉकलेसिन या ठिकाणी बसवण्यात आली. किती फुटाची? 25 फुटाची. कोणाची? हनुमानजीची. कशाची? काळ्या ग्रेफाईटची. एका स्तंभातली मूर्ती बनवली कुठं? भारतात, जिथं ग्रेफाईट भेटते. आपल्या जे आंध्र प्रदेश साईड आहे तिथं बनवली, तिथून नेली अमेरिकेत आणि तिथं ते स्थापित केली. 25 फुटाची. कुठं? अमेरिकेत. कोणाची? हनुमानजीची. ठीक आहे. आता या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन चेस स्पर्धा आली होती. शारजा ऑनलाईन चेस स्पर्धा. ऑनलाईन चेस स्पर्धा शारजामध्ये ऑनलाईन चेस स्पर्धा झाली. तो जिंकणारा व्यक्ती कोण आहे? मामे दिरोन. मामा नाही तो आपला, मामे होते. मामे दिरोन. उझबेकिस्तानचा वाटते मला तो अंदाजे. उझबेकिस्तान नक्की माहित नाही. हे नक्की नाही. उझबेकिस्तानचा कुठचा आहे? मामेदिरान स्पर्धा ही नाही. हा अझरबैजानचा आहे. अझरबैजान देशाचा आहे मामेदिरान. कोणती स्पर्धा? शारजा ऑनलाईन चेस स्पर्धा. कोण जिंकली? अझरबैजानच्या मामेदिराननं जिंकली. ओके. अजून एक सूचकांक आलं यावर्षी. जागतिक विधी कायदा, जे न्यायाधीश असते, न्यायालय असते, विधी व शासन सूचकांक, यामध्ये भारत 69वा. विधी व शासन सूचकांक भारत कितवा आहे? 69वा. कायच्या? विधी व शासन सूचकांक 2020. कितवा आहे भारत? 69वा. याच्या पहिले जे आपण सूचकांक पाहिले ते प्रतिस्पर्धा, त्यामध्ये कितवा? 43वा. लक्षात असू द्या. हा विधी व शासन सूचकांक 69वा. ठीक आहे. आता भारत सरकारनं एक खेळ मंत्रालयामार्फत एक मोहीम चालवलेली आहे. #प्ले फॉर इंडिया. म्हणजे भारतासाठी खेळा अशी मोहीम नाही आहे ती.
शब्दशः अर्थ घ्यायचा नाही घ्यायचं कुठेही वांदे होतात मग. हॅशटॅग प्ले फॉर इंडिया. जे काही भारतीय खेळाडू आहे लॉकडाऊनच्या काळात त्यांना कोरोना इफेक्टच्यामुळे प्रभावित झाले आहेत त्यांना मदत करण्यासाठी हे मोहीम चालवलेली आहे. त्या मोहीमचं नाव काय? प्ले फॉर इंडिया. घेरसर भारतासाठी खेळा चालली सीमेवर, तसं नाही. प्ले फॉर इंडिया. कोरोना प्रभावित जे भारतीय खेळाडू आहेत कोणते खेळाचे असो त्यांना मदत करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. द बाउन्सलेस नावाचं पुस्तक नुकतंच चर्चेमध्ये आलं. कोणाचं आहे? अबुल आफिया. जास्त बिलोड घेऊ नका, फक्त द बाउन्सलेस पुस्तक आहे डी अबुल आफिया यांचं, एवढं लक्षात ठेवा. आणि एक अमर्त्य सेन यांचा आज शेवटचा प्रश्न घेऊन टाकू आपण. अमर्त्य सेन कोण माहितीये? आठवा नोबेल पुरस्कार विजेते आहेत. कायच्यात भेटलं होतं? सूक्ष्म अर्थशास्त्र. आशिया खंडातील नोबेल पुरस्कार मिळवणारा पहिला व्यक्ती आणि पहिला भारतीय व्यक्ती. या व्यक्तीला अजून एखादा पुरस्कार भेटला 2020चा पीस प्राइज ऑफ जर्मन बुक डे. पीस प्राइज ऑफ जर्मन बुक डे. पीस प्राइज ऑफ जर्मन बुक ट्रेड. पीस प्राइज ऑफ जर्मन बुक ट्रेड नावाचा पुरस्कार भेटला 2020चा. कोणाला भेटला? अमर्त्य सेन. लक्षात असू द्या, असेच जे भारतीय व्यक्ती आहेत आणि जे लपलेले पुरस्कार असतात जे आपण हलक्यात घेतो आणि हलक्यातलेच पुरस्कार हे एमपीएससी वाले बरोबर पकडतात, बरोबर टाकतात. मग तो स्टाफचा असो रेल्वेचा पेपर असो ज्याला आपण निग्लेक्ट केलं तोच प्रश्न जास्त फेकतात. कसं असते एमपीएससी म्हणा की कोणती एक्झाम म्हणा, चालू घडामोडीवर 1 ते 2 प्रश्न जे आहेत ते पुरस्कारावर असतात. मग असं असते पकडता तिकडचा आपण करतो मोठ्याले ढेकले प्रश्न असे सोडून देतो. तर मग हे असे पीस प्राइज ऑफ जर्मन पुरस्कार कोणाला भेटला? अमर्त्य सेन. असे प्रश्न करावे लागतात. ठीक आहे, लय काही पाहिलं आपण आज. कोणताच प्रश्न आपण 20 तारखेसंबंधीचा सोडलेला नाही आहे. उद्या परत भेटू सकाळी एकदम. तुमचा प्रश्न चालू घडामोडीच्या सोबत तिथपर्यंत अभ्यास करत राहा, बिनधास्तपणे अभ्यास करा. हेच चालू घडामोडी रोजच्या रोज करा. लागेल तर लिहून घ्या, लागेल तर स्क्रीनशॉट चला, काही करा. याच्या व्यतिरिक्त वाचायची गरज नाही. फालतू टाइमपास काही करू नका. 100 दिवस म्हणजे काही लय काही नाही आहेत ते, 100 डेज आहेत ते एमपीएससी अभ्यासासाठी. लवकरच तारीख येते रेल्वेची, प्रोसेस झाली सुरू. मग मंदाना सांगितलं नाही, अभ्यास करत राहा. बाकी तुमची इच्छा. येतो, बाय.